MSRTC मध्ये नोकरी शोधताय तर मग ही भरती प्रक्रिया नक्की समजून घ्या. वाह, तब्बल 17,742 पदं. चालक आणि वाहकांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. खरंच. पण थांबा, अर्ज करण्याआधी पात्रता काय आहे ते तर बघायला हवं ना, बरोबर? प्रत्येक पदासाठी पात्रता वेगळी आहे. काही पदांसाठी 10वी पास तर काहींसाठी पदवी लागेल. वयोमर्यादेचं म्हणाल तर खुल्या प्रवर्गासाठी वेगळी आणि राखीव प्रवर्गासाठी वेगळी आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज करायचा आहे तर कागदपत्र तयार आहेत का? आधार, पॅन कार्ड, गुणपत्रिका आणि हो, चालकांसाठी हेवी लायसन्स हे सगळं लागेल. ठीक आहे, कागदपत्र तयार आहेत. आता अर्ज कसा करायचा? 2 सोपे मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे ऑनलाईन. फक्त पोर्टलवर जा, माहिती भरा, कागदपत्र अपलोड करा, झालं. किंवा मग सरळ जवळच्या ST स्टँडवर जा, तिथे फॉर्म भरून जमा करता येईल. चला, अर्ज तर भरला, पण आता पुढे काय? निवड कशी होणार? निवड प्रक्रियेत 4 मुख्य टप्पे आहेत: लेखी परीक्षा, ड्रायव्हिंग टेस्ट, कागदपत्र तपासणी आणि मेडिकल. लेखी परीक्षेत सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता आणि मराठी इंग्रजी व्याकरणाची तयारी करावी लागेल. एकदा निवड झाली की 3 वर्षांचा करार असेल आणि MSRTC स्वतः प्रशिक्षण देणार आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, 2022च्या संपात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना ह्यात प्राधान्य मिळणार आहे. तर मग ही फक्त नोकरी नाही, तर सार्वजनिक सेवेत करिअर करण्याची एक मोठी संधी आहे.